नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचे आता 11 वाजलेत आणि आमचा स्वयंपाक वगैरे इथं चालू झालेला आहे. तुम्ही तर पाहिलं, आम्ही मुंबईवरून गावाला म्हणजे माहेरी दोंडे खायला गेलेलो आहोत. तर आता हे पुढचं तुम्हाला दाखवते. तर आता इथं सगळा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक गरम गरम इकडं चालू आहे. आमटी, भात, कुरडई, पापड आणि दोंडे तर करून ठेवलेत. पण पुरणपोळ्या, चपाती, ज्याला चपाती लागन चपाती आणि पुरणपोळ्या पण बनवल्यात. तर आणि धोंडे पण बनवलेत. कारण आता आईला 2 जावई आहेत, आईला आणि वडिलाला, आणि भावाला एकच जावई आहे. तर एक जावई आणि एक मुलगी. मग यांचं सगळ्यांचं आज धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि बाकीचे सुद्धा भरपूर नात्यातले म्हणजे जे आपले नातेवाईक असतात त्यांना पण बोलवायचं असतं. तर आता इथं जावई जेवायला बसलेत आणि सगळेच जेवायला बसलेत. माणसं म्हणजे ज्यांना भुका लागल्यात ते जेवून घ्या म्हणले. आणि राहिलेले येतील असे पाहुणे जेवणार आहेत. तर स्वयंपाक गरम गरम चालू आहे आणि इकडे जेवायलासुद्धा वाढायचं काम आहे. यांचा स्वयंपाक चालू होता. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, स्वयंपाक चालू आणि आम्ही थोडीशी कपड्याची खरेदी करायला गेलो होतो. आणि तोपर्यंत आमची भाऊजाई, परत सख्खी भाऊजाई, चुलत भाऊजाई आणि पाहुण्या पण होत्या बाशीच्या घरचे, ते पण स्वयंपाक करू लागल्या. तर स्वयंपाक वगैरे झाला. सगळ्यांना जे पाहुणे आले होते त्यांना सगळ्यांना जेवायला घातलं. पण आम्ही घरातले अजून महिला बाकी आहेत. पण आधी जावयाचं आणि लेकीचं औक्षण करायचं आहे आणि नंतर आम्ही जेवणार आहोत. तर आता ही माझ्या भावाची मुलगी आणि तिचे मिस्टर आहेत. तर माझी भाची आणि भाचा जावई. तर आता हे लेक जावईचं औक्षण करतात, पाय धुवून घेतात आणि त्यांना ओवाळूनसुद्धा देतात. आणि काय त्यांना दान द्यायचं आहे तर ते देतात. तर असं म्हणतात, अधिक मासमध्ये लेकीला दान दिलेलं चांगलं आहे. तर तोच कार्यक्रम आज आहे. त्याच्यामुळं आता पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. आणि माझ्या भावाला एकच मुलगी आहे आणि आम्ही दोघी बहिणी असल्यामुळं आम्ही दोघी, त्यांना आईवडिलांना 2 जावई आणि 2 मुली, पण भावाला एकच आहे. तर ही एक मुलगी आणि हा एक जावई. तर आता इथं कपडे आणलेले आहेत सगळ्यांना, पण एकच बॉक्स आम्ही मोहरं घेतला आहे आणि तोच साड्यांचा तोच त्यांना देतो आणि टोपी पंचा देतो. तर सगळ्यांना पाहुण्यांना पण कपडे आणलेत, माझ्या मिस्टरांना पण आणलेत आणि मेहुण्यांना पण आणलेत आणि बाकीच्या महिलांना साड्या आणलेल्या आहेत. तर असं यांचं धोंडे जेवणाचं कार्यक्रम चालू आहे, माझ्या भावाचा आणि त्यांचा. तर आता इथं भावाने पाय पुजिले. त्याच्यानंतर आता ही माझी बहीण आणि मेहुणा आहे, ते पण बाशीचे आणि बास जावयाचे पाय पुजून घेतात आणि ते पण औक्षण करून घेणार आहेत. तर असा आमचा नंबर लागलेला आहे एक जणीचा. तर म्हणजे कारण आता हे मानच आहे त्यांचा, त्याच्यामुळं मग आता बासा जावई असला काय आणि सक्का जावई असला काय, तो तर एकच असतो. तर आता इथं त्यांना पण थोडंसं वाण वगैरे दिले. तर आता चेष्टा मस्करी चालू होती आणि आम्ही त्यांना हसत होतो की 1000 रुपये ताटामध्ये टाकायचे पाय वगैरे धुतल्याच्या नंतर, तुमचे पाय काय फुकट धुणार नाहीत, असं आमचं मस्करीमध्ये चाललं होतं. तर आता मी सुद्धा इथं आणि माझे मिस्टरसुद्धा भासीचे आणि भासं जावयाचे पाय धुवून घ्यायचं काम चालू आहे. आम्ही दोघी बहिणींनी भासं जावयाचे आणि भासीचे पाय धुवून त्यांचं औक्षण केलं आणि मस्त त्यांचं दर्शन घेतलं. तर सक्का जावई नसला मग काय झालं, भासं जावईसुद्धा तेच आपले जावई असतात. त्याच्यानंतर मग आता आम्ही मोठी असल्यामुळं आईने मला आणि मिस्टरांना पण लगेचच मान दिला पाय धुण्याचा आणि औक्षण करण्याचा. तर टोपी पंचा काढला होता. त्यांचे आम्हाला काय कपडे नवीन घालायचे नाही, तर फक्त पोरांनी काय केलं, टोपी आणि पंचाचंच त्यांना वाण दिला. कपडे घरामध्ये तसेच येतं, नंतर घालू बोलले पाण्यातून काढून. पण तात्पुरता टोपी पंचा त्यांना भाचाच ओवाळून घालणार आहे. कारण आता वडील जास्त काय रानामध्ये येत नाहीत, तिकडे शेतामध्ये ते घरीच असतात आणि त्यांना जमत पण नाही यायला. तर ते काय आले नाही, तर म्हणून मग आई आणि इकडं भाचे ते आहेत राहायला, तर मग त्यांच्या घरी इकडं कार्यक्रम चालू आहे. मग माझा भाचा आहे हा मोठा भावाचा मुलगा, त्यांनी टोपी पंचा घातलं आणि आईने मस्त औक्षण केलं. त्याच्यानंतर हा माझा भाऊ आहे, त्यांनी पण आम्हाला म्हणजे हे वाण दिला साडीचा आणि कपड्यांचा. तर आता तो पण माझा सक्का चुलत भाऊ आहे. आणि मग म्हणलं चला कोणी असलं तरी चालतं माहेरचं, आता वडील काही येत नाहीत त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे, ते आजारी असतात ना, त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास, अशी दगदग सहन होत नाही. तर आता इथं माझी आई आमचं औक्षण झाल्याच्यानंतर दुसऱ्या लेकीचं आणि जावयाचं औक्षण करून घेते. कारण ही पण माझी बहीण आणि तिचे मिस्टर आहेत. तर आम्ही दोघी बहिणी आणि एकच भाऊ आहे आम्हाला. तर ते जे फोटो काढतात ना, ते भावाचा जावई आहेत आणि बाचीचा मुलगा ते छोटा. तर तो पण खूप म्हणजे असं एकदम कडक तापड आहे, असा शांत नाही राहत, खूप असे तिथं उद्योग करतो आल्याच्या नंतर. पण आमच्या पाहुण्यांना खूप म्हणजे मस्करी लागते मेहुण्यांना. तर मग आता भावांनी आणला, माझा हा सक्का भाऊ आहे, मला एकच भाऊ आहे एवढाच, आणि त्याची मुलं ते आणि बायको तुम्ही तर पाहिलीच असेल. तर
आता वडील आले नाहीत त्याच्यामुळं मग भावानेच त्यांना टोपी पंचा आणि हे औक्षण करून घेतलं आणि दान दिलं. तर आता धोंडे म्हणताल तर धोंडे दाखवायचे विसरले होते मी, पण इथं तुम्हाला ताटामध्ये धोंडे दिसत असतील. हे बघा इथं हे धोंडे बनवून ठेवलेले येतं आणि बाकीचे सगळे माणसं जेवले त्यांना वाढले, पण आता आम्ही महिला राहिलेलो जेवायच्या अजून. तर आता आम्हाला पण जेवणं करायचे आहेत. तर आता आम्ही पण म्हणले चला आपण पण जेवण करून घेऊया. बायला पोळी एक तर आता इथं सगळ्या महिला बाकी जेवण करायच्या आहेत, त्याच्यामुळं सगळ्यांना ताटं वाढून दिलेत. आणि माझ्या भावजाई आता एक पाहुणे आणि ही एक बाची आमची, त्या चौघीजणी ताटं वाढतात. आम्ही पण जेवायला बसलोत आणि त्यांना पण सांगितलं तुम्हालासुद्धा ताटं वाढून घ्या, म्हणजे आपण सगळ्याजणी एकत्र जेवण करू आणि नंतर भांडे वगैरे घासू, कारण आता अजून बरेचसे पाहुणे राहिलेले आहेत. तर संध्याकाळीसुद्धा पाहुणे येणार आहेत जेवायला. मग त्याच्यानंतर सगळा जेवणाचा कार्यक्रम झाला आमचा आणि बघितलं ना किती चेष्टा मस्करी मध्ये चाललेलं होतं, खूप बडबड चालू होती. तर आता जेवणाचा कार्यक्रम उरकलेला आहे घरातल्यांचा आणि पाहुण्यांचा सुद्धा. बघू संध्याकाळी आल्याच्या नंतर बाकीचे राहिलेले पाहुणेसुद्धा जेव घालायचे. तर पण आता आईचं औक्षण करायचं आहे, आईचे पाय धुवून घ्यायचे आहेत आणि आईला साडीसुद्धा आणलेली आहे तर ती पण द्यायची आहे. तर आता हे बरेच वर्षातून आत्ता आले नवीनच की आईचे पाय धुवायचे आणि आईचं औक्षण करायचं, ओटी भरून घ्यायची. तर आता इथं ओटीचं सगळं सामान आणलं आहे, बांगड्या, मेहंदीचा कोन, त्याच्यानंतर तांदूळ, ते खारीक वाटे काय काय असतं ती, आणि नारळसुद्धा आणलेला आहे, केळी आणल्या. तर ही साडी बहिणीने आणली. फक्त मी आता हे औक्षण करते कारण आम्हाला नवीन कपडे घ्यायचे नाही तर त्याच्यामुळं मग मी काही घेतलं नाही. आणि इथं मस्त आईची ओटीसुद्धा भरून घेतली. पहिला मान माझाच होता, नंतर मग बहिणीने. आणि असा आमचा कार्यक्रम इथं छानपैकी चालू आहे. तर बघितलं ना, कारण इथून गेले गावाला आणि मग हा कार्यक्रम केला. नसते गेले तर मला मिळाला पण नसता करायला, पण म्हणलं चला भावानी फोन केला होता तर आपण पण जाऊया आणि त्यांच्यामध्ये सामील होऊ. आणि दोघांनी फोन केलता, भावानी, भावजाईनी, आईनी, वडिलांनी, की या म्हणून दोंडे जेवण आहेत. तर म्हणलं चला, थोडंसं त्रास झाला तरी चालेल पण हे पाहायला परत मिळणार नाही, म्हणून मग आता इथं बहीण औक्षण करते माझ्या आईचं. तर तिने साडी आणलेली आहे आणि तीच आता मी पण तीच दिली आणि तिने तीच दिली, कारण मी नाही आणली साडी, तुम्हाला तर सांगितलंच. तर इथं छानपैकी आता परत औक्षण चालू झालेलं आहे, कारण आता माझी बहीण आहे, तिला मुलगी नाही, 2च मुलं आहेत आणि वैष्णवी एकटीच आहे. त्याच्यामुळं मग ती तिच्या मावशीचं आता औक्षण करते आणि मावशी आणि बहिणीची मुलगी यांचं आता चालू आहे. तर आता इथं मावशी म्हणजे आईच असते, कारण माणसाची मनच आहे ना, आई मरो आणि मावशी जगो. तर आईच्या जागेवर मावशी ही मानलेली असते. तर आता इथं ती म्हणजे मावशीचं औक्षण करून घेते. तिने साड्या आणलेल्या आहेत, कारण तिने 3 साड्या आणल्या. आता मला एक आणली आणि भाऊजाईला एक, कारण आता भाऊजाई एकटीच कशी, तिलाच कशी सोडणार ना, त्याच्यामुळं मग तिची पण ओटी भरायची आहे. तर मग तिने मला आणि बहिणीला आणि भाऊजाईला अशा 3 साड्या आणल्या, एकसारख्याच आणल्या. आणि मस्त आता वैष्णवीचं कार्यक्रम चालू झालेला आहे, ओटी भरायचा. तर आता खूप दिवसापासून चाललं होतं, यांना साड्या घ्यायच्याच होत्या. तर बरं झालं हा म्हणजे निघालं की आईची ओटी भरायची, त्या निमित्ताने तरी त्यांना साड्या मिळाल्या किंवा त्यांचं पाय वगैरे धुवायचं कार्यक्रम झाला. तर आता इथं मामीची ओटी भरणार आहे. तर मस्त मामीला पण साडी आणली, वैष्णवीनीच घेतल्यात त्या 3 साड्या, आम्हाला घ्यायचं नाही त्याच्यामुळे मग आम्ही काही खरेदी केलं नाही गं. तर आता इथं मामीची सुद्धा ती ओटी भरून घेतली, पाय धुवून वगैरे घेतले. तर असं कार्यक्रमाचं सगळं एकमेकींचं चालू होतं. तर मग असं करता करता आम्हाला जवळजवळ 4 वाजले. तर आता अशा कार्यक्रमामध्ये सगळे पाहुणे रावळे एकत्र जमा होतात आणि एकमेकांच्या गाठीबिठी पडतात. तर हा कलर मामीला दिला आहे आणि थोडासा आबोली कलर होता तो मावशीला दिला. तर तिला पण नारळ, मेहंदीचा कोन, बांगड्या असं हे सगळं ओटीचं सामान मामीला पण दिलं, मावशीला पण दिलं. तर आता इथं माझी भाची तिच्या मम्मीचं औक्षण करते. तर आईचं औक्षण करायचं असतं म्हणून मग ती पण तिच्या मम्मीचं करते
आणि आता ह्या दोघी मायलेकी आहेत, माझी भाची आणि भाऊजाई. तर यांना एकच मुलगी आहे तेवढीच आणि 2 मुलं आहेत. आणि आमच्या भाऊजाईचा स्वभाव पण खूप म्हणजे चांगला आहे आणि माणुसकीचा पण आहे आणि भाची पण चांगली आहे, कारण तिला तर लय हसायला आणि बोलायला लागतं. तर मस्त आता तिच्या मम्मीची ओटी भरून घेते, पाय धुवून घेतले आणि मस्त साडी पण देते. तर असा कार्यक्रम आमच्या इथं चालू होते 4 वाजोस्तोपर्यंत. परत त्याच्यानंतर जसे माणसं येतील तसे सगळ्यांचे जेवणं चालू होते. मग आता त्याच्यानंतर काय केलं, मामीनी पण भाचीचे पाय धुवायचे असतात, तर मग ते पण कार्यक्रम आवरून घेतला. मग आता वैष्णवीला काय कपडे तिथं आवडले नाहीत, त्याच्यामुळे ती म्हणली मी मुंबईला गेल्यावर घेईन. मग मामीने तिला पैसे दिले, कारण ती बोलली तुला इथं कपडे आवडत नाहीत, मग तिकडे गेल्याच्यानंतर चांगले तुला पाहिजे असे घे. मग मामीने तिला पैसे दिले, त्याच्यामुळं मग तिला काय कपडे नाही आणले, तिला आवडलेच नाहीत तिथं दुकानामध्ये, म्हणून मग तिने हे फळ तिला दिलेलं आहे. तर असं आमचं चालू होतं बराच वेळ, कारण दिवस आमचा कसा गेला काही समजलंच नाही. तर चला, नमस्कार मैत्रिणींनो. हा आहे दुसरा दिवस सकाळचा. रात्री सगळे पाहुणे रावळे जेवले, भांडे वगैरे घासले आम्ही दोघीजणींनी आणि सगळे पाहुणे जिकडं तिकडे गेले. फक्त मीच तिथं थांबले होते रात्रीचं, कारण आम्हाला घरी आईपाशी त्यांच्यापाशी यायचं होतं, पण उशीर झाल्यामुळं मग आम्ही तिथंच थांबलोत आणि तिथंच राहिलोत भाऊजाईपाशी भावापाशी. तर सकाळी उठल्याच्या नंतर मग खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तिकडचं वातावरण. आणि खूप असं इथं हिरवंगार सकाळी सकाळी सूर्य उगवलेला आहे आणि यांचे कामं चालू झाले. तर गाईचे दार काढायचं, शेण काढायचं, त्याच्यानंतर गाईला चारा टाकायचा, शेळ्यांना खायला टाकायचं. सूर्य उगला की चालू झाले आणि मस्त वाटतं इथं, म्हणजे असं वाटतं इथून जाऊ नये कुठं. तर दाखवते तुम्हाला, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि छान सूर्याने नमस्कारसुद्धा केलेला आहे आम्ही. तर चला मग आता राहा व्हिडिओमध्ये. चला, सकाळी सकाळी सगळ्यांना नमस्कार. मैत्रिणींना सकाळचे 7 वाजलेत आणि सूर्य उगाला आहे तिकडं, दाखवते तुम्हाला. तर सकाळी इथं मशीन लावलेले आहे, त्यांनी मशीन चालू केली, म्हणजे गाईची दार काढण्याची मशीन आहे इथं. तर लाईट जात येत होती, त्याच्यामुळं मग थोडीशी उशिराच लावली आणि लाईट चांगली आल्याच्यानंतर मशीन चालू केली आणि मस्त इथं गायांच्या धारा चालू आहेत. मिस्टर इकडे झोपलेले आहेत. रात्री आम्ही सगळे इथं अंगणामध्ये भांडे वगैरे घासून पातेले बितेले ठेवले होते, ते पण घरात घेऊन गेले. आणि इकडचं त्यांचा रस्ता आहे, मेन रस्ता, तर येणं जाणं इकडच्याच रस्त्याने असतं. तर अजून जराशी कच्चा रस्ता आहे, चांगला झालेला नाही, पण आहेत म्हणजे येण्या जाण्यासारखा आहे. गाड्या वगैरे आमच्या येतात इकडं. आता ह्याच्यानंतर आमचा भाऊ इकडंच घर वगैरे बांधणार आहे, कारण घरी त्यांचं आता जास्त काय राहिलेलं नाही, त्याच्यामुळं मग ते आता इकडंच येणार आहेत. आणि हे बघा, इथं दुधाच्या किटल्या ह्या रात्रीच्या भरलेल्या आहेत आणि आत्ता धार काढायची चालू आहे मशीनने गाईची. पण हे रात्री दूध भरून ठेवलेले आहे, त्याच्यावर पूर्ण अशी मलई आली, कारण रात्री स्थिर झालं ना दूध, मग पूर्ण साय आली. आणि जवळजवळ 10-11 गाई येतात, त्यांचे वासरं. त्याच्यानंतर हे बघा मशीन चालू आहे इथं, मोठी 20 लिटरची केटली आहे, त्याला पॅकिंग केलेलं आहे मशीनचं. आणि मस्त इथं भाचा आहे माझा, तो पण सकाळी उठला की आता तो आलेला आहे इकडं गावाला 1 दिवसासाठी, नाही तर तो आयल्यानगरला पोलीस अकॅडमीमध्ये आहे. तर पोलीस भरतीचा अभ्यास करतो आहे तो, त्याच्यामुळं फक्त काल कार्यक्रम होता म्हणून तो आलेला आहे. आणि तो पण आला की लगेचच कामाला लागतो. इथं केवढे म्हणजे असे काराडे आहेत हे त्या गायांचे, आणि मस्त इथं दुधाच्या किटल्या. एवढं छान वातावरण आहे त्यांच्याकडनं, एवढं करमतं म्हणजे येऊसुद्धा वाटत नाही. पण आता आम्हाला जायचं होतं घरी. सकाळी यांच्या इथं चहा पाणी केलं, नाश्ता केला आणि आंघोळ्या वगैरे काय केलं नाही. आमचे कपडे घरी होते आईपाशी त्यांच्यापाशी, त्याच्यामुळं मग आम्ही इथं नाश्ता वगैरे करून नंतर मग आईपाशी जाऊन मग आंघोळ्या करणार आहोत. आणि स्वयंपाकसुद्धा आईलाच करायला सांगितलं आहे, कारण इथं जर आंघोळ्या करत बसले तर कपडे पण नाहीत, त्याच्यामुळे म्हणलं चला घरीच जाऊ, तिथून आवरून मग आम्हाला मुंबईला जायचं आहे. तर चला मग, कसा वाटला आमचा आईचे पाय पुजण्याचा व्हिडिओ, आणि जावयाचेसुद्धा आईने पाय पुजले, तोसुद्धा कमेंटमध्ये कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. तर आता एकच गाय राहिली होती दार काढायची, पण लगेचच मधीच लाईट गेली, त्याच्यामुळं मग ते काढायला लागलं आणि थोडं वेळ परत थांबायला लागलं. तर हा 2 नंबर भाचा आहे, तो पण बघा कसा गुरांना खायला टाकतोय कुटी त्यांनी एवढी करून ठेवलेली, मोठा ढिगारा लावलेला आहे कुटीचा, ते बॉक्समध्ये भरून ठेवतात ते, कारण आत्ता चारा करून ठेवला ना तर नंतर खायला येतो. तर इथं छान गावरान लसूण बघा किती आड केलेला आहे वरती हवेला. तर चला मग, कसा वाटला आपला छानसा गावरान शेतातला व्हिडिओ धोंडे जेवणाचा, तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडं चुलीवर छानपैकी पाणी तापतंय
आणि इकडं वैष्णवी झोपलेली आमची, अजून बाकीचे सगळे उठलेत आहेत, पण तिचाच आराम चालला. इकडं छान शेळ्या करडं साईडला बांधलेले आहेत आणि सगळं छान पाणी करायचं काम चालू आहे सकाळी सकाळी. तर कुटी दाखवते तुम्हाला किती गोण्या भरून ठेवल्या तर हे बघा, एवढ्या कुटीच्या गोण्या भरलेल्या आहेत. आणि समोर जे दिसते शेड ते माझ्या चुलत भावाचं आहे. आणि इकडं आपल्याला आळूचे पानं पाहायला पण मिळत नाहीत, पण गावाला बघा माझ्या भावाच्या दारामध्ये किती आळूचे पानं येतं. तर मस्त आळूच्या पानाचं पूर्ण पाणी त्याच्यात जातं आहे ना, तर खूप आळूचे पानं येतं. मी सुद्धा आणले तिकडं मुंबईला येत्या वेळेस. आणि इकडं घास आहे, परत नारळाची झाडं येतं, आंब्याची झाडं येतं. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.